हॅलो फ्रेंड, मी आज दसऱ्याच्या सणानिमित्त काही गोड बनवलं घरात. इथे बनवले मी भजे, इथे राईस बनवलं, भात, आणि इकडे मी बनवली ही खीर. हे बघा, सेवायची खीर बनवली मी. याच्यामध्ये मी टाकले खोबरं, टाकलं वापिस मनुके टाकले, ते सगळं काजू बदाम पिस्ता सगळं टाकलं मी याच्यात. ही झाली आपली खीर, शेवयाची खीर ही. हे बघा, झाकण काढायची वरती. इथे बनवली मी आमटी वापिस इकडे हे कुरड्या तळल्या, आणि इथे पुरी बनवली. तर या सगळे जेवायला. हो, मी रेसिपी नाही दाखवू शकले बनवताना, कारण की माझा मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं, तर म्हणून मी डायरेक्टली दाखवली. पण हो, मी ही सगळी रेसिपी टाकेल, नक्कीच टाकेल. ओके. तर हॅलो फ्रेंड, हे बघा, झालं माझं जेवण बनवून. तर मी ताट वाढलं माझ्या मुलाला. तर हे बघा, बघू शकता. रेसिपी नाही टाकू शकले मी, कारण की खूप उशीर झाला होता स्वयंपाकाला, आणि हे सगळं बनवायचं म्हणल्यावर खूप उशीर होतो ना. तर मी नेक्स्ट टाईम नक्की रेसिपी दाखवेन तुम्हाला सगळ्यांना. तर या जेवायला तुम्ही पण, आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा ब्लॉग नक्की बघा, आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट, माझ्या चॅनलला शेअर करा. ओके. मी इथे बनवते हार. हे बघा, मी फुलं घेतले, बाकीचे बनवले, पण आता फुलं बनवते. इथे हे आंब्याचे पान बघू शकता आपण. बघा, आंब्याचे पान, याची मी दांडी अशी कट करायची, आणि हे जे आहे ना पान, मला असं अशा प्रकारे होल्ड करून, आणि याच्यातलं असं सुई धागा या प्रकारे टाकायचं. आणि हे घेतलं मी फुल असं या प्रकारे आम्हाला माळा हार बनवायचा आहे मस्त. हे बघा, पान कट केलं मी इथून. ओके. फोल्ड करतो अशा प्रकारे, थोडंसं, आणि असं टाकायचं. दसरा दसरा दसरा. आता पुन्हा येईल दिवाळी. सण हे चालूच असतात ना. पुन्हा तेच करते मी.